तर आज आपण चाललेलो आहे एका नवीन प्लेसवर, जिथे मी गेलेलो आहे, पण एक नवीन प्लेस आहे माझ्यासाठी. आपण आता चाललेलो आहे अमय अँड फॅमिली. ऍक्च्युली या प्लॅनची ट्रिप ऑलरेडी 2-3 महिने आधी झालेली होती आणि अमयने ऑलरेडी इन्व्हाइट केलं होतं मला या ट्रिपसाठी. सो मी म्हणलं यार जाऊया आपण, काहीतरी कॉन्टेंट तुम्हाला नवीन दाखवता येईल आणि नेमकं भोगी म्हणजे काय प्रोसेस ती मला सुद्धा कळेल आणि मी ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न सुद्धा करेल. सो आपण बघूया की कशी असते भोगी. आता मी हा अर्धा प्रवास केलेला आहे ड्रायव्हिंगचे. काका शिफ्ट झाले तिकडे. तर आता आपण कुठे बसलोय? श्री नरसिंह सरस्वती मंदिर. मी पहिल्यांदा येतोय, तर काय एक्सपिरियन्स आहे मला माहित नाही. मी घेतो, सांगतो, तुम्हाला दाखवतो. चाललोय आपण अमयच्या डायरेक्शनने. आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे मंदिरात. मी व्हिडिओ नाही काढला, ऑफकोर्स रिझन आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचं एक मिनिएचर डिझाईन पण त्यांनी बनवलेलं आहे बघा. तर आता आपण महाप्रसादासाठी आलेलो आहे आणि तुम्ही लाईन बघू शकता. भाईचा प्रसाद घेऊया. महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि अजून आता मला ओके म्हणजे ठीक आहे, काही विषय नाही. घरच्यासारखं जेवण होतं. आणि आम्ही पण इथे आता थांबलोय आपण याच्यासाठी की काय माहित कशासाठी. मग काय, आम्ही तिथून थेट निघालो रेणुका माता मंदिराच्या दर्शनासाठी माहूरगडला. तर आता आपण पोहोचलोय भाई माहूरगडला आणि रेणुका मंदिरचं इथे आहे संस्थान. इथे आपण थांबणार आहे आणि इथून फ्रेश होऊन आपण दर्शनासाठी चाललोय. 4:30 वाजता मध्ये झोपल्यामुळे जास्त व्लॉग वगैरे केलेलं नाहीये. मेन गोष्ट दाखवायचं ट्राय करतो यावेळेस. आता सध्या फ्रेश होऊ आणि मग नंतरचे वर नजारे दाखव. ऑल राईट, तर चहा पाणी आता इथे झालेलं आहे. 5:30 वाजले आणि आता आम्ही थेट निघतोय. पहिला स्टॉप कुठे आहे आपला? दत्तशिखर. ठीक आहे, दत्तशिखर. मी पहिल्यांदा चाललोय. मी इथे आल्यावर माहूरगडलाच गेलो होतो, म्हणजे रेणुका माता मंदिराकडे. तर आता हे आणि पूर्ण फॅमिली मला यावेळेस नवीन स्पॉट दाखवणार इथलचे माहूरगडावरचे. तर पहिला त्याच्यातला आहे दत्तशिखर. कुठं कसं जायचंय मला? राईट का सरळ? मला काय वाटतं हा, अनुसयाला जाऊ आपण. कुठे आहे? इकडे. इकडे तर आता आपण आलेलो अनुसया मंदिराकडे आणि इथलच्या बद्दल आम्हाला दोघांना माहित नाहीये. तर ते काकू नाही तर काका सांगतील, ती माहिती तुम्हाला भेटेल. इथे सिनेमॅटिक घेऊ शकतो आणि एकदम प्रॉपर वेदर आहे सिनेमॅटिक साठी. पण एक इश्यू आहे, माकड आहे भाई, आणि ते आपण नाही सांगू शकत कधी कोण हल्ला करेल. जाईल गिंबल घेऊन, होईल बोंबाबोंब. हे अनुसया मातेचं ठिकाण आहे. तर या ठिकाणी अनुसया मातेची परीक्षा घेतली देवांनी. ते साधूच्या रूपात आले आणि त्यांनी एक अट घातली की तू नग्न होऊन आम्हाला अतिथी धर्म पाळ, म्हणजे आम्हाला जेवायला वाढ. परंतु त्यावेळेस अत्री ऋषी नव्हते घरी, आश्रमात नव्हते. त्यांनी अत्री ऋषीचं स्मरण केलं आणि त्यांनी सांगितलं की मी अतिथी धर्म पाळते, तुम्ही मला क्षमा करा. त्यानंतर त्यांनी एकदम
बालकाचे रूप धारण केले आणि मग त्यांनी त्यांचं स्तनपान केलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला इथेच राहायचं आहे. तर त्यावेळेस अनुसयांनी तुम्ही तिघे इथे राहा, तर त्यांनी सांगितलं माते आम्ही तिघे जण इथे राहू शकत नाही, एक जण राहील आणि ते म्हणजे दत्त महाराज. अशी ही आख्यायिका आहे याची. इन्फॉर्मेशन आवडली असल्यास तुम्ही लक्षात ठेवा आणि अजून उद्या खूप जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला भेटणार आहे. तर उद्याचा पण आपण याच व्लॉगमध्ये कॅप्चर करतोय सध्या. ऑल राईट, तर आता आपलं दुसरी प्लेस आहे दत्त शिखर आणि इथे आहे दत्त मंदिर. सो इथलचं काय खासियत आहे तो आम्हाला सांगेल. पण आलेलो आहे रेणुका माता मंदिर आणि इथे आपण आता उद्या पण येणार आहे. त्याच्यामुळे मी आज काहीच दाखवत नाही तुम्हाला, थोडेसे क्लिप दाखवून आणि उद्या मेन आहे, उद्यासाठी राहू दे आपण. तर दर्शन झालंय आणि दर्शनच्या वेळेस मॅग्नेट ठरवलं होतं, तर मॅग्नेट आम्हाला भेटलं आणि ते भेटलं त्याच्या आईमुळे, कारण की आई म्हणली प्रदक्षिणा घालून जाऊ आणि प्रदक्षिणा घालताना ते मॅग्नेट सापडलं. तर आता हा उद्या आपण डायरेक्ट या व्लॉगला कंटिन्यू करू, ठीक आहे, डायरेक्ट डे मध्ये. तर आलेला आहे दुसरा दिवस आणि आता दुसरा दिवस हा आहे की मेन गोष्ट आज आपल्याला बघायला भेटणार आहे भोगी. भोगी नेमकं काय असतं ते पण मला माहित नाहीये, तर ती प्रोसेस वगैरे काय असेल ती मी तुम्हाला दाखवेल. आणि आज थोडंसं ट्रेडिशनल वाईब आहे. ऑल राईट, तर आता आपण आलेलो आहे मातृतीर्थ. तर पहिले असं म्हणायचे की इथून तुम्ही स्नान वगैरे करून तुम्ही वर दर्शनासाठी जायचं असतं. तर आता जनरेशन बदलल्यामुळे फक्त आता इथून आपण हातपाय धुणार आहे आणि जाणार आहे. राईट, तर आता आपण आलो रेणुका माता मंदिर आणि इथून आता वर चाललोय आणि मी गिम्बल विसरलो होतो म्हणून परत थोडा वर येऊन खाली गेलो. ठीक आहे, चालतच, वर जातो मग बोलतो. तर इथे या ठिकाणी आता पूजा होणार आहे आणि भोगी रिलेटेड जे पण काय असेल ते मी सिनेमॅटिकली दाखवेल आणि ट्राय करेल काय असते पूजा वगैरे ते, ठीक आहे. ऑल राईट, तर आता मध्ये पूजा होती आणि मध्ये ते म्हणलं की अलाउड नाहीये, तर ठीक आहे, आता आपण कायच बोलू शकतो, ठीक आहे. तर आता मी खाली चाललोय आणि इथून आता मी खाली एक गोष्टीसाठी चाललोय की नाश्ता आपला गाडीतच राहिलाय. फास्ट जातो फास्ट येतो. लाईट मध्ये जो नजारा दिसतोय ना भाई, त्याला गेलं तर एवढं पण हार्ड नाहीये, उतरायला तर इझी आहे, चढायला थोडा टाइम लागेल, जेवढं उतरायला लागतं तेवढं. आणि मी इझिली एवढं याच्यामुळे पण आलो की वेदर तुम्ही बघू शकता भाई, हे बघा वेदर जे आहे ना एकदम म्हणजे क्लाउडी वेदर, त्याच्यामुळे इझी जायचं सामान घेतलंय, आता चढायचंय परत 10 मिनिटात चढू. एवढं हार्ड नाही भाई, एवढं हार्ड तर नाहीये. पोचलो भाई, टीव्ही थ्रू आपल्याला दर्शन झाले भाई.
जसं तुम्हाला JP निकाल दाखवला असेल आजूबाजूचा परिसर, तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सध्या माहूर इथे आहोत. माहूर इथे रेणुका माता ही आमची कुलदेवी आहे. आम्ही इथे वर्षातून जसं जमेल तसं कमीत कमी एक वेळेस येत असतो. इथे आल्यावरती आम्ही एक विशिष्ट प्रकारची पूजा करत असतो, ज्याचं नाव आहे भोगी. त्याच्यामध्ये आम्ही घरून देवीचं तांदळा म्हणजे असं आपण समजू शकतो की देवीचं छोटं स्वरूप जे आपण घरी घेऊन जाऊ शकतो. इथे आम्ही सकाळी 6-7 वाजता गडावरती येतो आणि पूजाला सुरू करतो. त्या पूजेमध्ये आधी तांदळा म्हणजे देवीचा आम्ही पहिले अभिषेक करतो. अभिषेक झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवतो. नंतर आरती होत. आरती झाल्यानंतर सवाष्ट ब्राह्मणीचा पूर्णपणे नैवेद्य दाखवला जातो. याच्यानंतर आम्ही आसपासचे अजून 2-3 ठिकाण आहेत, जसं की दत्तशिखर, नंतर अनुसया, इथे पण जातो, इथे पण दर्शन घेतो. आणि रेणुका माता यांचं जे पती होते ते म्हणजे भगवान परशुराम, त्यांचं पण मंदिर इथेच या गडावरती आहे. तिथे त्याचं पण आम्ही दर्शन घेतो आरती झाल्यानंतर. ही अशी सगळी प्रक्रिया असते आणि याच्याकरता आम्ही इथे 3 दिवस येत असतो. जशी तुम्हाला इन्फॉर्मेशन आता अमयने दिलेली त्या प्रकारे अशी सगळी प्रोसेस असते. आज आहे आणि आम्ही उद्या सुद्धा असू. उद्या सकाळी इथे परत दर्शनासाठी येऊ आणि रिटर्न जाऊ. तर काय असेल प्रोसेस अजून पुढे, कशी इन्फॉर्मेशन भेटेल आपल्याला यांच्याकडून, मी ते सगळे तुम्हाला शेअर करणार आहे. आणि जी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला असं वाटतंय की बरोबर आहे चूक आहे, तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्स ओपन आहे, ठीक आहे. तर यस, आता इथून आपण थांबलेलो आहे नैवेद्यासाठी. नैवेद्य खालून येतोय आपला. नैवेद्य दाखवून आपण इथून जाणार आहोत सरळ गुरुजींच्या घरी, जिथे आपल्याला जेवण आहे. ठीक आहे, चला. पूजा वगैरे झालेली आहे आणि नैवेद्य पण दाखवलं. तर आता इथून आपण थेट चाललेलो आहे ते गुरुजी जे आहेत त्यांच्या घरी, कारण की तिथे आपल्याला भोजन आहे. तिथून आपण भोजनाचा आस्वाद घेऊया आणि अजून पुढे काय होईल दुपार नंतर ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, उतरायला काय नाही, 2-5 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. पसारा तर आहे पण आमच्याकडे. हे बघा, काका मावशी येत आहे मागून. भाई किती नैराश्य आहे त्याला बघा. बापरे, याला तर असं वाटतं डायरेक्ट गेलाय बाई, सदम्यात गेलेला आहे. तुम्ही दिवे बघताय ना, तर हे दिवे नवस पूर्ण झाल्यावर लावता असं काकू म्हणताय मला. A few moments later. दुपारी आम्ही जेवण वगैरे करून प्रॉपर रूमवर गेलो, फ्रेश वगैरे झालो, म्हणजे नॅप घेतला एक छोटासा. तोपर्यंत आम्ही गाडी पण वॉश केली आणि त्यानंतर सरळ आता वाजलेले 4:30 आणि 4:30 वाजता आता आपण परत एकदा माहूर गडाच्या आसपास जेवढे पण मंदिर आहेत ते कव्हर करणार आहेत आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. सो त्यांचं पण दर्शन तुम्ही घ्या. लास्टला रेणुका माता मंदिराच्या जवळ थांबणार आहे आणि तिथे आपण आरती करूनच निघणार आहे कालसारखं. गणपती बाप्पाचं दर्शन झालंय. आता दुसरं मंदिर आपलं असं कोणतं असेल मला पण नाही माहित. फक्त बघत राहा. दुसरं मंदिर आहे आपलं अनुसयाचं. तर दुसरं मंदिरचं दर्शन परत एकदा. हे आहे मागे तुम्हाला दिसत असेल गोल्डन प्लेटेड प्रॉपर, पण ते गोल्डचं नाही, ते ऍक्च्युली वेगळ्या धातूचं आहे. पण मला पण माहित नाही ऍक्च्युली की गोल्डचं आहे का नाही. मिक्सचर असेल काइंड ऑफ, पण हे दुरून जर बघितलं ना असं प्रॉपर गोल्डचं वाटतं. ते मध्ये गाभारा आहे अनुसया देवीचा, अनुसया मातेचा. तर तिसरं मंदिर आहे आपलं आता दत्त मंदिर आणि ते आहे दत्त शिखरावर. काल रात्री आलो होतो आपण, रात्री म्हणजे संध्याकाळच्या टायमाला. आता आपण आलोय संध्याकाळच्याच टायमाला, पण थोडं उजेड आहे सध्या, त्यामुळे इथे आता मी थोडं एन्व्हायरमेंट इथलचं दाखवून देतो तुम्हाला.
आता आपलं तिसरं मंदिर पण झालेलं आहे, दत्त शिखर, दत्त मंदिर. सो इथून आता आपण कुठे जाणार आहे आता काहीच आयडिया नाहीये. किती टाइम झालाय? 7 वाजले आय थिंक, 6:30-7च्या आसपास झालेला आहे टाइम. तर इथून आता आपण कुठे जाणार, काय होणार, आय डोंट नो. बस व्लॉग बघत राहा, कारण की खूप काही अनएक्सपेक्टेड तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मधलं मी जेवढं पण तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे दाखवलं, भाई साहब, लिटरली असं फिलिंग ब्लेस्ड की इंडियामध्ये, महाराष्ट्रात आहे एवढे मंदिर. बेस्ट भाई. तुम्हाला कोणतं मंदिर वाटतं म्हणजे महाराष्ट्रात असलेलं खूप सुंदर, स्वच्छ? कंपॅरिझन नाही करत आपण, पण असं एक खूप तिथे जाऊन तुम्ही एकदम प्रॉपर म्हणजे असं वाटेल तुम्हाला की एकदम क्लीनेस्ट एवर ठेवलेलं आहे मंदिर, असं कोणतं आहे? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आपण आलेलो आहे फायनली रेणुका मंदिराजवळ, आणि इथून वर चढणार तर आहे आपण. आणि त्याच सोबत आता सगळ्यात पहिले आपण परशुराम मंदिरात जाणार आहोत, कारण की आपण सकाळी पण नाही गेलो, काल पण नाही गेलो. तर पहिले तिथे जाऊ, तिथे दर्शन करू, आणि मग नंतर रेणुका माता मंदिराच्या इथे आरती. काही गर्दी नाहीये, त्यामुळे एवढं काही जास्त रश वगैरे असल्यामुळे वाटत नाहीये. नाहीतर विषय, हे बघा आपण हाफ आलोय आता. इकडून एंट्री काढली आहे. अगोदर या साईडने एंट्री होती बघा. हे आता ते डिमॉलिश करताय इथे, आय थिंक रोपवे साठी. तर भाई आता मी रेणुका माता मंदिराच्या इथे आलेलो आहे, आणि इकडे तुम्ही बघू शकता मागे इथूनच जायला रस्ता आहे आपल्याला परशुराम मंदिराकडे. तर मी आता जातोय. पुढे आम्ही गेला होता, मागे मम्मी पप्पा होते त्याचे. मी थोडं वॉशरूमला गेलो, तेवढ्यात गायब. मागे पण नाही, पुढे पण नाही. आता मी जातो तिथे डायरेक्ट, कारण की मला माहिती आहे डेस्टिनेशन तेच आहे. आणि मेन म्हणजे मी OTG आणलेलं नाहीये, आणि आता आयफोन स्टोरेज फुल झालंय. तर काही ना काही डिलीट करून ट्राय करतो, स्पेस कमी आहे खूप. तर मंदिरामध्ये आता मी बसलोय गळभारात. 7 वाजलेले, आणि इथे आरती वगैरे होईल. आता त्याचं शूट करता येईल नाही, पॉसिबल, बिलकुल पॉसिबल नाही. तर ते शूट करू, आम्ही डायरेक्ट जाऊ आता. तर इथून तुम्ही आता भेटू आपण डायरेक्ट उद्या. तर आता आहे तिसरा दिवस, आणि आता तिसऱ्या दिवशी आपण परत एकदा चाललोय लास्ट टाइम रेणुका माता मंदिर. आणि तिथे आपल्याला दर्शन घ्यायचंय. जी साडी काल नेसवली होती देवीला, ती परत घेणार आहे, आणि रिटर्न. तर आता आपण आलेलो आहे मंदिरात, आणि आज शेवटचा दिवस आहे. तर जास्त मी परत दाखवणार नाही, कारण की मी आता रील शूट करणार. फायनली दर्शन झालेलं आहे. तर आता आपण आलेलो आहे श्री गजानन महाराज मंदिर. तुम्ही बघू शकता इथे एंट्री आहे. इथलचं आपण दर्शन करू, पार्किंग वगैरे केलेली आहे. तर इथून आपण दर्शन करू. आता इथे पण तुम्हाला माहिती अलाउड तर नसणार आहे ऑफकोर्स, पण पार्किंग भाई भली मोठी केलेली आहे, आणि एकदम म्हणजे वाटतंय भाई काहीतरी आहे मोठं, एकदम धार्मिक स्थळ. पार्किंग पण बघू शकता तुम्ही, एकदम सिस्टमॅटिकली प्रॉपर एकदम. ठीक आहे, तर इथं आपण दर्शन करूया आणि निघूया. मंदिराचा परिसर काय स्वच्छ आहे भाई साहब. फायनली आपलं महाराजांचं पण दर्शन झालेलं आहे या ठिकाणी. तो आपण या व्लॉगला आता इथे सेंड करूया. कशी वाटली तुम्हाला जर्नी, कसं वाटलं ते भोगी वगैरे, प्रोसेस वगैरे, सगळं काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन पुढच्या व्लॉग मध्ये. हा, आणि एक गोष्ट की शेगाव कचोरी कुठे भेटते ते लोकेशन मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा, की मी खूप कन्फ्युज झालोय, कारण की ट्राय करण्यासाठी.